जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर महापालिकेच्या बॅरेक क्रमांक 214 बेवस चौक या ठिकाणी अनधिकृत आरसीसी बांधकामावर महापालिकेच्या निष्कासन विभागाने आज तोडक कारवाई केली। या 10 पेक्षा अधिक घरे आणि दुकाने निर्माण करण्यात आली होती। याविषयी येथील स्थानिक नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। न्यायालयाच्या आदेशाने अखेर महापालिकेने पोलीस बंदोबस्त घेत आज तोडक कारवाई केली। सध्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्लॅब पोखरण्याचे काम सुरू असून वरील घर जमीनदोस्त केले। संपूर्ण बांधकाम हे जमीनदोस्त केले जाणार असल्याची माहिती प्रभाग अधिकारी अलका पवार आणि गणेश शिंपी यांनी दिली। मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बॅरेक नंबर 214 येथे अनधिकृत बांधकाम झालेलं होतं। तिथे निवासी वापर सुरू होता। यापूर्वी आम्ही त्यांना दस्तावेज नोटीस दिली होती, त्यानंतर निष्कासनाची नोटीस दिली होती आणि त्यांना घर खाली करण्याचं दिलं होतं। त्याच्यासाठी जवळजवळ 15 दिवस दिले त्यांना आणि मान्य उच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळे ते बांधकाम तोडणं अनिवार्य आहे। किती मजली होतं आणि किती रूम होते, काय दुकान वगैरे? खाली रूम होते 4 आणि वरती 4 होते। त्यातले 2च वापर चालू होता, वरचा आणि खालचे 4। पूर्ण निष्कासन करणार? हो, पूर्ण मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पूर्ण निष्कासित करणार। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।